चला मंडळी, आज आपण बनवत बोंबिलनी चटणी. तर देखा त्यासाठी म्हणी असा मस्त बारीक बारीक बोंबील होतात, त्याचे चांगले कट करली जात मी मस्त खांड्या करी आणि ती धूळ माटी रास ना त्यांना गाई आपण थोडं 2 पाणी गाई साफ करा ना, कारण कसं सगळी घाण निघी जास ना, तो फपुटा लटकेल रास सगळ्या निघस. तर देखा मी तेल गरम करायला ठेवा, थोडंसं चांगलं गरम होऊ द्यावा ना. त्या धुयेल बोंबील आहेत ना त्या तेल मापले टाकी देवांच्यातच, कारण कसं त्या ज्या तयानात ना थोडासा तर चटणी पण भारी लागस या तयानं, कारण ते जे कारण लाल वयनात का आपली चटणी भारी लागस. तर त्यासाठी देखा मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं असं कुटिलेले मी सगळं. तर चांगलं कुटिलेवानं आपण थोडंसं बारीक, कारण कसं तिखा राही ना तर भारी लागस. तर देखा खांडे बी मस्त तयार घ्यात आपला, एक साईडले काढली जात म्हणे त्या. तर तेच तेल राहू देवा ना आपण थोडंसं, आणि त्याला मग थोडं दुसरं तेल टाकी लेवा ना. तर देखा मी ते कुटेल होतं ते टाकत एवढं ते थोडंसं मस्त तवू देवा ना आपण. ते देखा त्यांना मग थोडासा कांदा, थोडा कांदा टाका मी त्यांना मग लाल व्हासाठी. ते कांदा टाका ना आपण भारी, आणि थोडासा टमाटा टाका मी, म्हणजे एक कांदा आणि एक टमाटा कापेल होता मी. तर तुम्ही तुमना हिसाबप्रमाणे लिहू शकतस. त्यांना मग ते देखा थोडं नमक आणि थोडीशी हळद टाकी मी त्यांना मग. तर चांगलं काली लेवाना आपण ते कांदा बी लाल बी घ्यात आपला, टमाटा पण लाल बी घ्यात. तर देखा तुम्ही आपला कांदा बी शिजी घ्यात, टमाटा पण शिजी घ्यात. तर या खांड्या होतात ना तर त्या टाक द्यावा ना आपण वरून. ते मस्त पलटायला यावं ना ते असले, आणि थोडंसं पाणी टाका ना आपण. तुम्ही असं बी खाऊ शकतस, पण मग ते कसं कडक कोणा काही नाही खावाय ना, कडक कोणले आवडत नाही आवडत, त्यासाठी थोडंसं पाणी ना उतळा दी द्यावा ना आपण. तुमचा हिसाबप्रमाणे करू शकतस तुम्ही पाणी ना हिसाब. तर देखा कशी वहिनी चटणी